खूप सारे असे यूट्यूब क्रिएटर आहेत की ज्यांनी 3-4 वर्षापूर्वी आपलं यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे. त्याच्यावरती 100-150 व्हिडिओ अपलोडसुद्धा केलेले आहेत. त्याच्यावरती त्यांना खूप सारे सबस्क्रायबर मिळालेत आणि खूप सारे व्ह्यूजसुद्धा मिळालेले आहेत. पण काही कारणास्तव त्यांनी त्यांचं यूट्यूब चॅनल बंद केलं किंवा त्या यूट्यूब चॅनलवरती काम करायचं बंद केलेलं आहे. पण आता अशा यूट्यूब क्रिएटरला पुन्हा वाटतंय की चला आता आपण पुन्हा आपलं यूट्यूब चॅनल चालू करू किंवा पहिले सगळे व्हिडिओ डिलीट करून आता नव्याने पुन्हा यूट्यूबवरती सुरुवात करूया. जर तुमच्याकडे कोणता यूट्यूब चॅनल आहे आणि त्या चॅनलवरील जुने व्हिडिओ डिलीट करून तुम्हाला तुमच्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा नव्याने काही सुरुवात करायची आहे, नवीन व्हिडिओ अपलोड करायचे, तर तुमच्या मनामध्ये असा काही प्रश्न येतो का की आपण जर पुन्हा आपले जुने व्हिडिओ डिलीट करून पुन्हा जर नव्याने यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड केले आपल्या चॅनलवरती काही परिणाम होईल का? किंवा आपल्या चॅनलवरील जुने व्हिडिओ डिलीट केल्याने चॅनल ग्रो होतो का किंवा आपला चॅनल डाऊन होतो का? तर या प्रश्नांची मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे माहिती देणार आहे आणि ही माहिती तुम्हाला यूट्यूबच्या पॉलिसीनुसार देणार आहे आणि माझ्या 4 वर्षाच्या अनुभवावरून मी तुम्हाला यामध्ये सविस्तरपणे माहिती देणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, मी संतोष. तर अशी कोणती वेळ येते आपल्या चॅनलवरती, कोणती वेळ येते की आपल्याला आपले काही व्हिडिओ डिलीट करावे लागतात किंवा आपल्याला असं वाटतं की आपल्या चॅनलवरती जुने व्हिडिओ डिलीट करून आपला चॅनल पुन्हा नवीन व्हिडिओ अपलोड करून पुन्हा नव्याने सुरुवात करावी. ही अशी कोणती सिच्युएशन येते की ज्यावेळेस आपण आपले सर्व व्हिडिओ डिलीट करून पुन्हा नव्याने व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करतो. सिच्युएशन नंबर 1, काही वर्षापूर्वी तुम्ही यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे, त्याच्यावरती खूप सारे व्हिडिओ तुम्ही अपलोडसुद्धा केलेले आहेत, पण कालांतराने तुमचं यूट्यूबवरील इंटरेस्ट कमी झाला किंवा काही कारणास्तव तुम्ही यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करू शकला नाही. मध्ये भरपूर दिवसाचा गॅप झालेला आहे, पण आता तुम्हाला पुन्हा वाटतंय की आपण आपले जुने व्हिडिओ डिलीट करून पुन्हा नव्याने यूट्यूब चॅनलवरती सुरुवात करावी. याची सुद्धा 4-5 कारणे आहेत जी आता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कारण नंबर 1, सुरुवातीला तुम्ही वेगळ्या कॅटेगरीवरती व्हिडिओ बनवत होता, पण आता तुम्हाला ती कॅटेगरी चेंज करून दुसऱ्या कॅटेगरीवरती व्हिडिओ अपलोड करायचे. यासाठी तुम्हाला काही जुन्या कॅटेगरीचे व्हिडिओ डिलीट करायचे असं तुम्हाला वाटतंय. कारण नंबर 2, तुमच्या जुन्या यूट्यूब व्हिडिओची क्वालिटी तुम्हाला एवढी जास्त चांगली वाटली नाही. आता तुम्हाला 4K क्वालिटीमध्ये किंवा HD क्वालिटीमध्ये तुमचे व्हिडिओ अपलोड करायचे, त्यासाठी तुम्हाला पूर्वीचे जुने व्हिडिओ डिलीट करायचे असं वाटतंय का? कारण नंबर 3, सुरुवातीला तुम्ही तुमच्या यूट्यूब चॅनलवरती वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार व्हिडिओ अपलोड करत होता, त्यामध्ये तुम्हाला खूप सारे व्ह्यूज मिळालेले, खूप सारे सबस्क्रायबर सुद्धा मिळालेले, पण आता तुम्हाला वाटतंय की आपण ह्या कॅटेगरीमध्ये काम करू शकतो किंवा आपले ह्या कॅटेगरीवरचे व्हिडिओ चांगले चालतात, त्यासाठी आपण हीच कॅटेगरी कंटिन्यू करावी आणि इतर कॅटेगरीचे व्हिडिओ डिलीट करावे असं तुम्हाला वाटतंय का? कारण नंबर 4, तुम्ही तुमच्या यूट्यूब चॅनलवरती 100-150 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, तुमचे व्हिडिओ खूप चांगले चाललेले आहेत, त्याच्यावरती खूप सारे व्ह्यूज आलेले आहेत आणि तुम्हाला सबस्क्रायबर सुद्धा मिळालेले आहेत. यूट्यूब मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया तुमच्या चॅनलनी पूर्ण केलेला आहे, पण ज्यावेळेस तुम्ही तुमचा चॅनल यूट्यूब मॉनिटायझेशनसाठी अप्लाय केला त्या तुमच्या चॅनलवरती तुम्हाला काही रिस्ट्रिक्शन आलेले आहेत किंवा तुमचं यूट्यूब मॉनिटायझेशन रिजेक्ट झालेलं आहे, रिव्ह्यूज, कंटेंट इत्यादी प्रकारामुळे तुमचं जर मॉनिटायझेशन रिजेक्ट झालेलं आहे, यावरती तुम्हाला यूट्यूबनी काही सूचना दिलेल्या आहेत, काही व्हिडिओ डिलीट करायला सांगितलेले आहेत, तर तुम्हाला असं वाटतं का की आपण हे व्हिडिओ डिलीट करावे? कारण नंबर 5, तुमचा चॅनल मॉनिटाईज झालेला आहे, पण तुमच्या व्हिडिओच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला असं वाटतंय की आपली अर्निंग खूप कमी होतीये व्हिडिओपासून, ज्या कॅटेगरीमध्ये जास्त अर्निंग होतीये अशी कॅटेगरीमध्ये व्हिडिओ बनवायचे चालू करायचे का? त्यासाठी आपल्याला आपले पहिल्या कॅटेगरीचे व्हिडिओ डिलीट करायचे असं तुमच्या मनात विचार येतोय का? अशी बरीचशी कारणे असू शकतात की ज्यामुळे तुम्हाला वाटतं की आपल्या चॅनलवरील जुने व्हिडिओ डिलीट करून आपल्या चॅनलवरती नव्याने व्हिडिओ अपलोड करायचे. तर हे असं केल्याने आपल्या चॅनलवरती काय फरक पडतो किंवा तुमच्या चॅनलवरती काय फरक पडणार आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आता सांगत आहे. या कंडिशनमध्ये तुमच्याकडे 2 सिच्युएशन आहेत. समजा तुमचे 2 चॅनल आहेत, एक चॅनल मॉनिटाईज झालेला आहे आणि एक चॅनल नॉन मॉनिटाईज आहे. तर मॉनिटाईज चॅनलवरती व्हिडिओ डिलीट केल्याने आपल्या चॅनलवरती काय इफेक्ट पडतो? समजा तुमच्या नॉन मॉनिटाईज चॅनलवरती तुम्ही 100-150 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, त्याच्यावरती तुम्हाला 20-30 हजार सबस्क्रायबर सुद्धा मिळालेले आहेत, त्यावरती तुम्हाला खूप छानपैकी व्ह्यूज येत आहेत, खूप सारे सबस्क्रायबर सुद्धा मिळतात, पण काही कारणास्तव तुमचा हा चॅनल मॉनिटाईज होत नाहीये. तर तुम्हाला असं वाटतंय की आपण ह्या चॅनलवरती सर्व व्हिडिओ डिलीट करून पुन्हा नव्याने दुसऱ्या कॅटेगरीचे व्हिडिओ अपलोड करावे आणि आपला चॅनल मॉनिटाईज करावा. तर त्यासाठी हे व्हिडिओ डिलीट करणे योग्य आहे का? त्या कंडिशनमध्ये काय होतं,
तुम्हाला तुमच्या व्हिडिओच्या कॅटेगरीनुसार सुरुवातीला जे काही 20-30 हजार सबस्क्रायबर मिळालेले ते सपोज तुम्हाला तुमच्या कुकिंग चॅनलमुळे किंवा तुमच्या गेमिंग चॅनलमुळे किंवा तुमच्या कॉमेडीच्या चॅनलमुळे मिळालेले आहेत. पण आता तुम्ही तुमची कॅटेगरी चेंज करताय. आता तुम्हाला वाटतंय आपण आपल्या चॅनलवरती टेकचे किंवा एज्युकेशनचे व्हिडिओ अपलोड करावेत. तर तुमच्या पूर्वीच्या सबस्क्रायबरला या व्हिडिओमध्ये इंटरेस्ट असेल असं नाहीये, ते तुमचे व्हिडिओ पाहतीलच असं नाहीये. मग या कंडिशनमध्ये काय होतं, तुमच्या या नवीन चॅनलची सुरुवात अशी होतीये की आपण एखादा नवीन चॅनल चालू केलेला आहे, त्याच्यामध्ये कशी नवीन आपल्याला व्ह्यूज येत नाही किंवा सबस्क्रायबर मिळत नाही, तर ही सुरुवात तुमची अशीच होते. असा चॅनल ग्रो व्हायला खूप सारा वेळ लागतो. जर तुमच्याकडे पेशन्स असतील तर तुम्ही असं करू शकता. जर तुमच्याकडे पेशन्स नसेल, तुम्हाला जर लवकरात लवकर आपल्या चॅनलची ग्रो हवी आहे, तर यापेक्षा चांगलं की तुम्ही तुमचा नवीनच चॅनल चालू करावा. चॅनलचं काय होतं, यूट्यूब या नव्या चॅनलला लवकर पुश करतो, नवीन चॅनलची ग्रो लवकर होते. दुसरी कंडिशन म्हणजे तुमचा चॅनल मॉनिटाईज आहे. तुमच्या चॅनलवरती तुम्ही समजा 150 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, यापासून तुम्ही तुमचा वॉच टाइम सुद्धा पूर्ण केलेला आहे. आता तुम्हाला वाटतं की आपण आपल्या चॅनलची कॅटेगरी चेंज करायची आहे, तर त्यासाठी आपल्याला हे 150 व्हिडिओ डिलीट करावे लागतील. जर तुम्ही हे 150 व्हिडिओ डिलीट केले तर तुमचा जो काही 4000 वॉच टाइम आहे तो सुद्धा ह्या व्हिडिओ डिलीट केल्याने वॉच टाइम सुद्धा तुमचा डिलीट होणार आहे. त्यामुळे काय होणार आहे की तुमचा चॅनल डिमॉनिटाईज होणार आहे. पण यामध्ये सुद्धा तुम्ही थोडासा स्मार्टपणा दाखवू शकता. तुम्ही तुमच्या चॅनलवरती 150 व्हिडिओ तर अपलोड केलेले आहेत, पण तुमच्या चॅनलवरती तुमच्या व्हिडिओवरती तुम्हाला ज्या 9-10 व्हिडिओपासून तुमचा वॉच टाइम 4000 तासाचा पूर्ण झालेला आहे, असेच फक्त व्हिडिओ ठेवून बाकीचे तुम्ही समजा 140 व्हिडिओ डिलीट केले आणि तुम्हाला ज्या 10 व्हिडिओमुळे वॉच टाइम तुमच्या चॅनलवरील पूर्ण झालेला आहे, फक्त असे व्हिडिओ ठेवून बाकी सगळे व्हिडिओ डिलीट केले, तर तुमच्या चॅनलवरती यामुळे काय इफेक्ट होणार आहे. तुम्ही तुमच्या युट्यूब चॅनलवरती नव्या कॅटेगरीचे व्हिडिओ तर अपलोड करायचे आहेत आता तुम्हाला, पण तुमचे जे काही 50-60 हजार सबस्क्रायबर आहेत तर त्या सबस्क्रायबरांना या नवीन कॅटेगरीच्या व्हिडिओमध्ये इंटरेस्ट असेल असं नाहीच आहे. म्हणजे यामध्ये काय होणार आहे की आपल्या या कॅटेगरीची सुरुवात सुद्धा समजा आपण आज एक नवीन चॅनल चालू केलेलं आहे, तर याचे पहिले 1-2 महिने कशी सिच्युएशन असते की आपल्याला बिलकुल व्ह्यूज येत नाहीत, सबस्क्रायबर मिळत नाहीत, कमेंट येत नाही. आता तुम्ही 50-60 हजार सबस्क्रायबरमध्ये याच्या आधीच्या तुमच्या व्हिडिओना खूप सारे व्ह्यूज पाहिलेले आहेत, कमेंट पाहिलेले आहेत, वॉच टाइम तुम्हाला चांगला मिळतोय, यापासून सबस्क्रायबर चांगले मिळतात. पण तुम्ही नवीन चॅनल चालू केल्यासारखी सिच्युएशन येणार आहे. यामध्ये तुमच्या पूर्वीच्या व्हिडिओवरती तुम्हाला 50-60 हजार व्ह्यूज पाहायची सवय झालेली आहे, तर आता हे नवीन तुम्ही कॅटेगरीनुसार जर नवीन व्हिडिओ टाकायला लागलात तर त्याच्यावरती सुरुवातीला तुम्हाला 50-60 सुद्धा व्ह्यूज येणार नाही, तर ही गोष्ट तुमच्या मनाला पटणार नाही. त्यामुळे तुम्ही निराश व्हायची शक्यता आहे. यासाठी तुम्ही नवीनच चॅनल चालू केलेलं चांगलं आहे. पण जर तुमच्यात पेशन्स आहे, तुमचा स्वतःवरती विश्वास आहे, तुमची मेहनत करायची तयारी आहे, तर तुम्ही तुमच्या आहे त्या चॅनलवरील व्हिडिओ डिलीट करून नव्या कॅटेगरीचे व्हिडिओ सुद्धा तुमच्या चॅनलवरती अपलोड करू शकता. कमी जास्त वेळाप्रमाणे, जसं की नवीन चॅनल चालू केलंय त्याला ग्रो व्हायला जेवढा वेळ लागणार आहे तेवढाच जर तुमच्यामध्ये पेशन्स असतील तर त्याच्यापेक्षा कमी जास्त वेळामध्ये हा चॅनल सुद्धा तुमच्या अनुभवाच्या जोरावरती तुम्ही मॉनिटाईज करू शकता. त्यामध्ये फक्त तुम्ही सबस्क्रायबरचा आकडा 50-60 हजार तुमचे सबस्क्रायबर आहेत हे डोक्यातून काढूनच तुम्ही नवीन चॅनलची सुरुवात केलेली आहे असे समजून या चॅनलवरती काम करा. यश तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. युट्यूबच्या पॉलिसीनुसार सांगायचे झाले तर युट्यूबची अशी कुठलीही पॉलिसी नाहीये की ते आपल्याला असं करू नका म्हणत नाहीये की तुम्ही तुमच्या चॅनलवरील व्हिडिओ डिलीट करू शकता. युट्यूबच्या पॉलिसीनुसार सांगायचे झाले तर युट्यूबची अशी कुठल्याही प्रकारची पॉलिसी नाहीये किंवा युट्यूब आपल्याला असं म्हणत नाहीये की तुम्ही तुमच्या चॅनलवरचे व्हिडिओ डिलीट करू नका. युट्यूबच्या पॉलिसीनुसार फक्त काय होतं की तुमच्या पूर्वीच्या व्हिडिओची कॅटेगरी वेगळी आहे आणि आता जे नवीन तुम्ही व्हिडिओ टाकणार आहे त्याची कॅटेगरी वेगळी आहे. युट्यूबच्या अल्गोरिदमला हे समजून घ्यायला वेळ लागतो की तुम्ही तुमचे व्हिडिओ कुठल्या ऑडियन्सपर्यंत पोहोचवायचे. त्यासाठी तुमचे व्हिडिओ ग्रो व्हायला काही वेळ लागतो. यामुळे काही काळ तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज येत नाही. पण तुम्ही रेग्युलर तुमच्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करत असाल तर तुमचे चॅनल लवकरच ग्रो होतो. जर तुमचा चॅनल मॉनिटाईज आहे पण तुम्ही तुमच्या चॅनलवरील सर्व व्हिडिओ डिलीट केल्याने युट्यूबच्या पॉलिसीनुसार तुमचा वॉच टाइम सुद्धा डिलीट होतो आणि तुमचा चॅनल डिमॉनिटाईज होतो. मित्रांनो, तुम्हाला तुमच्यावरती कॉन्फिडन्स असेल, तुम्हाला जर तुमच्याकडे पेशन्स असेल, तुमचा स्वतःवरती विश्वास असेल तर तुम्ही तुमच्या चॅनलवरील व्हिडिओ डिलीट करून नव्याने सुद्धा सुरुवात करू शकता. हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.